म्हणून मी जास्त नाही केलं. आणि माझा एक लाल तिखट मसाला, आगरी मसाला, कोळी मसाला म्हणजे आणि हळद, बस. बाकी तुम्हाला काही लागणार नाही आहे. एवढं छोट्याच्या ह्याच्यामध्ये आणि कालवण एकदम टेस्टी आणि भन्नाट होणार आहे. तर एका साईडला मी मस्त हलवा फ्राय करते आणि आता एका साईडला छान असं बोंबीलचं कालवण करते. तर तुम्हाला मी झटपट रेसिपी दाखवते. आणि मी ह्याच्यामध्ये मस्त छान असे बोंबील ॲड केले. तर आता छान असं बोंबीलचं कालवण झालेलं आहे. आणि कसं आहे माहिती आहे, हे खूप शॉर्ट वेळामध्ये छान असं होतं. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नक्की कळवा जर आवडलं असेल तर हे एकदम शॉर्टकट आहे आणि तुम्हाला पण खूप आवडेल. आणि जर तुमच्याकडे कोळी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट पण घेऊ शकता, ते पण तिखट. सो नुसते लाल पावडर नाही तर लाल मिरचीची पावडर म्हणजे तिखट मिरची. त्याच्याने कसं होईल की तुम्हाला मग ॲड काही करायची गरज नाही लागणार. आणि थोडंसं दालचिनी पावडर असं थोडंसं एक फ्लेवरसाठी तुम्ही टाकू शकता, जर तुम्हाला आवडत असेल तर. नाही टाकलं तरी पण चांगलं लागेल. आणि चिंचेचा कोळ हा थोडासाच घ्यायचा.